आता स्वतःचं ज्यांची आयडेंटिटी आहे, व्यक्तिमत्व आहे, जे मराठीचे उत्तम लेखक आहेत, उत्तम वक्ते आहेत, विविध ऐतिहासिक विषयांवर ज्यांनी 5000 पेक्षा जास्त व्याख्यानं केली आहेत, रौद्र ही ज्यांची कादंबरी व शंभूराजे हे ज्यांचं महानाट्य आहे, सर जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूया आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानुगडे पाटील साहेबांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. पुढे बसून घेताय ना. दर्जी फाउंडेशन म्हटलं की आता बस नाम ही काफी है. स्पर्धा परीक्षांच्या विश्वात ज्यांनी स्वतःचं एक वेगळं नाव तयार केलं ते आदरणीय गोपालजी दर्जी, सन्माननीय जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, खरं तर ज्यांनी आपल्या अपार कष्टाच्या बळावर उत्तुंग यश मिळवलं, अशा जिवंत हाडामांसाच्या आणि चालत्या बोलत्या प्रेरणापीठांच्या पुढं फारसं बोलणं खरं तर योग्य नाही. कारण मंचावर बसलेली ही सगळी या स्पर्धा परीक्षातली प्रेरणापीठं आपल्याला मकापासून अनुभव समृद्ध करत होती. त्यामुळे आता एवढ्या सगळ्यांनी त्यांचे अनुभव तुमच्या पुढं मांडल्यावर आणखी आपण वेगळं काय सांगावं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण खरं तर मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न असतो, एखादं वर्तमान काळातलं वाक्य दिलेलं असताना कंसात लिहिलेलं असतं याचा भविष्यकाळ करा, एखादं भविष्य काळातलं वाक्य दिलेलं असताना कंसात लिहिलेलं असतं याचा भूतकाळ करा. मराठीच्या प्रश्नपत्रिकेतल्या वाक्याचा काळ उत्तरपत्रिकेमध्ये बदलता येतो, पण वास्तविक जीवनातला काळ ना पुढं आणता येतो ना मागं नेता येतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्यानं आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग केला आणि जो काळावर स्वार झाला त्याला यश मिळतं. ही साधी सोपी यशाची व्याख्या आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ज्यांनी या सगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवलं त्यांनी स्वतःच्या वेळेवर प्रचंड मोठी हुकूमत गाजवली, स्वतःच्या क्षमतेवर हुकूमत गाजवली, स्वतःच्या कष्टेवर हुकूमत गाजवली आणि त्याच्या बळावर हिकमतीनं हे यश मिळवलं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. खरं तर आपल्या विजयाचे धनीसुद्धा आपणच असतो आणि आपल्या पराजयाचे धनीसुद्धा आपणच असतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. या जगात दुसरा असा कुणीही जन्माला आला नाही जो तुमचा पराभव करू शकतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता, दुसरं कुणीही करू शकत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला जिंकून द्यायची धमक फक्त तुमच्यातच आहे, ती दुसरी कुणाच्यातही नाही. ही सुद्धा सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. पण खरं तर अपयशाची धनी होणारी माणसं सातत्यानं कारणं सांगत राहतात आणि जी माणसं कारणं सांगत राहतात त्यांच्या गळ्यात यशोगाथा कधीच माळ घालत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरं तर आम्ही सातत्यानं ह्या गोष्टी बोलत राहतो. मी नेहमी सांगतो, एक सद्ग्रस्त होते, ऑफिसमध्ये काम करायचे, सकाळी ऑफिसला गेले की दुपारपर्यंत काम करायचे, दुपारच्या सुट्टीत सगळ्या सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसायचे. त्या दिवशी सुद्धा दुपारी सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसले. जेवताना डबा उघडला, डबा उघडून बघितला धत्तेरी खिचडी. म्हटले धत्तेरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. पण खाल्ली तंतनत. दुसऱ्या दिवशी परत सकाळी ऑफिसला आले, दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत सहकाऱ्यांबरोबर परत जेवायला बसले, परत डबा उघडला, डब्यात बघितलं खिचडी. अरे काय कटकट आहे, रोज खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय नुसता. पण तरी खाल्ली निमूटपणे. तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसले, परत डबा उघडला, डब्यात बघितला परत खिचडी. अरे काय कटकट आहे, रोज खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय नुसता. त्याची ही तंतन शेजाऱ्यानं ऐकली. तसा त्याचा शेजारी म्हणाला, अरे इथं तंतन करून काय उपयोग आहे का? त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे. इथं बोलून काय उपयोग? तसा तो शेजाऱ्याला म्हटला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळे मला बायको नाही, त्यामुळे माझा स्वयंपाक मीच करतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काही बनवता येत नाही. म्हणजे खिचडी करायची आपणच आणि परत खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. अरे केली कुणी?
आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही बनतो, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही बनवतो, त्या सगळ्याचे धनी आपले आपण असतो. फक्त आपण कारण सांगत राहतो, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, पण वस्तुस्थिती हे सगळं केलेलं आपणच असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना काही गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हव्यात. जी माणसं मोठी झाली, ज्या माणसाने उत्तुंग यश मिळवलं, त्यांच्या कर्तबगारीच्या कहाण्या जर आपण ऐकल्या तर या सगळ्या माणसांनी स्वतःच्या अपयशाचा धनी म्हणून स्वतःलाच मान्य केलंय आणि यशाचं श्रेय मात्र सातत्यानं त्यांनी इतरांना दिलंय. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण ज्यावेळी स्वतःच्या विकासाचा मार्ग निर्माण करतो, स्वतःच्या अपेक्षांचा मार्ग निर्माण करतो, आकांक्षांचा मार्ग निर्माण करतो, महत्वाकांक्षांचा मार्ग निर्माण करतो, त्यावेळी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची असते की पहिल्यांदा आपल्याला काय व्हायचं आहे हे आपल्याला मूलतः ठरवता आलं पाहिजे. अनेक लोकांना ध्येयच नसतं, त्यामुळे सुकाणून असलेल्या जहाजासारखी त्यांची अवस्था होते. ते सातत्यानं फक्त भरकटत राहतात. इथं जावं की तिथं पोहोचावं, तिथं जावं की तिथं, याचा त्यांना मागमूस नसतो. यशस्वी ते होतात जे अर्जुनासारखे फक्त पक्षाच्या डोळ्यावरच नजर ठेवतात, त्यांना दुसरं काहीही दिसत नाही. ही सगळ्यात मोठी एकाग्रता ज्याला साधता आली, ज्याला ध्येयाचं केंद्रीभूत होता आलं, त्याला यश मिळवता आलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट. ठरवून घ्या काय करायचं आहे, एकदा निश्चितपणे ठरवून घ्या. त्याच्यासाठी काही कालावधी दिला तरी चालेल. आपल्या क्षमता काय आहेत, आपण काय करू शकतो, एकदा स्वतःला ओळख करून घ्या. अडचण अशी आहे, रस्त्याने चालता चालता मी सहज म्हणतो त्याला मी पुरता ओळखून आहे. अरे त्याला ओळखून आहेस, पण तुला ओळखलंयस का? ज्या दिवशी माणूस स्वतःला ओळखेल त्या दिवशी आपण काय करायचं हे त्याला कळेल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्याला खेळामध्ये रस आहे त्यांनी डान्सच्या क्लासला जावं, ज्याला डान्समध्ये रस आहे त्यांनी मॅथमॅटिक्सची गणितं सोडवत बसावीत. ही अशी सगळी अलीकडची आमची अडचण आहे. मुळात आम्हालाच कळत नाही की आम्हाला काय व्हायचं आहे. काही मुलांना विचारलं, रे काय इकडं आलास? नाही, माझ्या वडिलांची इच्छा होती. अरे तू का आलास? नाही, माझ्या काकांना वाटत होतं. अरे तुझं काय? नाही ना, माझे मित्र असं म्हणाले. अरे बाकीचे सगळे सोड, तुला काय वाटतं ते पहा. आज सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कुठल्या क्षेत्रात होत आहेत? त्या मेडिकल इंजिनिअरिंगला जाणाऱ्याच मुलांच्या होत आहेत. याचं उत्तर काय? कारण आई वडिलांना अपेक्षा आहे माझ्या मुलानं इंजिनियर व्हावं, आई वडिलांना अपेक्षा आहे माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं. तो मेडिकलला जातो आई वडिलांची अपेक्षा पूर्ण करायला, तो इंजिनिअरिंगला जातो आई वडिलांची अपेक्षा पूर्ण करायला. त्याला काय वाटतं हे आम्ही बघतच नाही. आणि ज्यावेळी नावडत्या क्षेत्रामध्ये पाऊल पडतं त्यावेळी तिथलं त्याला काहीच जमत नाही किंवा त्याला जमवायचंच नसतं. नाईलाजाने त्याला नको ते मार्ग पत्करावे लागतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट. कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर पहिली गोष्ट एक ठरवा की ती आपल्याला आवडते का? आपण पूर्ण तन मन धनानं त्यात उतरणार आहोत का? पूर्ण आपली सगळी क्षमता त्यासाठी वापरणार आहोत का? आणि ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय आपण माघार घेणार नाही आहोत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर होय मिळाली तर प्रवासाला सुरुवात करा, अन्यथा उपयोग नाही. एका प्रवासाला सुरुवात करणाऱ्या माणसाच्या हातात सांगितलं, रात्रीचा प्रवास होता, तो म्हणला कसा जाऊ? मग एकाने त्याला कंदील दिला, हा उजेड आहे, कंदील आहे, चल चालू लाग. तो निघाला पण मध्येच थबकला, म्हणे का? अरे हा कंदील तर फक्त माझ्या पावलापुरताच प्रकाश देतो, मला तर 3 मैल जायचं आहे, कसा जाऊ? त्यावेळी तो म्हणाला, अरे बाळा तू चालायला सुरुवात तरी कर, जसा तू पुढे जाशील तसा प्रकाश सुद्धा तुझ्या सोबत आपोआपच येईल. आम्हाला हे कळायला सुरुवात तर करा. पण हे कधी होतं? ज्यावेळी आम्ही ठरवतो निश्चितपणे होय. हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक थोरला भाऊ होता, त्याला भेटायला दुसरा भाऊ आला. त्यांनी त्याच्या नोकरला विचारलं, मालक आहेत का? ते म्हटले, मालक विठ्ठलाची पूजा करतायत. अरे म्हटले किती वेळ लागेल? म्हटले एक अर्धा तास तरी लागेल. बरं म्हटले ठीक आहे. आता म्हटलं अर्धा तास त्याची पूजा व्हायची आहे, तो पण आपण काय करावं? त्यानं शेजारचं फावडं घेतलं आणि तिथं खड्डा काढत बसला. अर्धा तास झाला. त्याने विचारलं, झाली का रे मालकांची पूजा? नाही, आता विठ्ठलाची पूजा झाली, आता विष्णूची पूजा करतायत. म्हटले किती वेळ लागेल? नाही म्हणे आणखी अर्धा तास लागेल. बरं म्हणला ठीक आहे. त्यांनी दुसरा खड्डा काढायला सुरुवात केली. अर्धा तास झाला. परत नोकरला विचारलं, झाली का रे पूजा? नाही, विष्णूची पूजा झाली, आता शंकराची पूजा करतायत. म्हणजे किती वेळ लागेल? आणखी अर्धा तास लागेल. तो म्हणला ठीक आहे. तोने आणखी खड्डा काढायला लागला. वेळ जात राहिला, पूजा चालत राहिल्या. आणि ज्यावेळी सगळी पूजा उरकून थोरला भाऊ बाहेर आला त्यावेळी याचे 8-10 खड्डे काढून चालले होते. थोरल्या भाऊनी विचारलं, अरे काय एवढा वेळ करत होतास? काय नाही म्हटला, तुझ्या अंगणात पाणी लागतंय का ते बघत होतो. थोरल्या भाऊनी ते 8 खड्डे बघितले. अरे म्हटले मग पाणीच जर शोधायचं होतं तर एकच खड्डा काढायचा, निश्चितपणे पाणी लागलं असतं. धाकटा म्हटला, तेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. तुला देवच पाहिजे होता तर एकाच देवाची पूजा केली असती तर भेटला असता. हे अर्ध्या तासात प्रत्येक देवाची पूजा करतोय असं कसं? एका खड्ड्यात जर पाणी भेटतं तर एका देवातच सगळं भेटायला हवं. जो सल्ला मला देतो तू सल्ला तू काय आत्मसात करत? अरे असं केलं असतं तर माझाही वेळ मगापासून वाचला असता.
आमची सगळ्यात मोठी गोष्ट आहे, एक नाधड भराभर चिंध्या हा आमच्या मुलांच्या अयशस्वीतेचा सगळ्यात मोठं कारण मीमांसा आहे. आम्ही ठरवत नाही, निश्चितपणे ठरवायला हवं. काय हे तर हे त्या मार्गात एकदा ठरवलं ना, पूर्णपणे झुकून द्या, पूर्णपणे, दुसरा काही विचार नाही. ही ताकद, ही क्षमता ज्यावेळी तुम्ही त्या एकाच क्षेत्रामध्ये पूर्ण कराल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चितपणे करायला हवा. आपल्या क्षमता, आपली परिस्थिती, आपली कुवत, या सगळ्याचा मर्यादा, या सगळ्यातून पुढे जात आपण निश्चितपणे या गोष्टीपर्यंत पोहोचतो. ठरवलं आता एकदा तुम्ही या वाटेवर आलायच ना, एकदा प्रवासाला सुरुवात केलीच ना, इथल्या सगळ्या गोष्टी ज्या काही असतील त्या आम्ही पाहत पाहत पुढे गेलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगातली जी जी माणसं मोठी झाली, कर्तबगार झाली, त्या माणसांनी निश्चितपणे काय काय केलं याचा अनुभव आपल्याला जर आपण बघितला असेल तर आपण फार सुखी आहोत, आपण फार चांगले आहोत, आपल्याला सगळं उपलब्ध आहे. आणि हे सगळं असताना जर आपल्याला यश मिळत नसेल तर निश्चितपणे परिस्थिती नव्हे तर आपण कमी पडतो आहोत. ही गोष्टही आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर अनेक कारणं, अनेक मुलं सातत्यानं काही कारण, जशी या मंडळींनी यशाची कारणं सांगितली तशी अनेक लोक अपयशाची कारणं सुद्धा सांगत असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एखाद्याला विचारलं काय रे, नाही आमची परिस्थिती नव्हती हो. मी त्याला सरळ सांगतो, तू शांत राहा. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्ही बाकी काय सांगायची गरज नाही. आपण मगापासून प्रांजल पाटीलचं बोलणं इथं ऐकलं. त्या जिवंत हाडा मांसाच्या उदाहरणापेक्षा आणखी दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही. सगळं आहे आमच्याकडं, तरी आम्ही जर अपयशी ठरत असलो आणि दृष्टी नसली तरी जर प्रांजल पाटील यशस्वी ठरत असली तर नेमकं काय यशाचं गम काय याचाही शोध आपल्याला कधीतरी घेता आला पाहिजे. निश्चितपणे आम्हाला त्याही दृष्टीनं कधीतरी पाहता आलं पाहिजे. पेले फुटबॉल सम्राट म्हणून ओळखला जातो, पण घरची परिस्थिती काय, वडील बूट तयार करायचे आणि बूट तयार करायच्या त्याच्या कामात तो वडिलांना मदत करायचा. बॉल घ्यायला पैसे नाहीत, फुटबॉल खाणार कुठून, खेळणार कुठून, कसं काय करणार. पण त्यांनी परिस्थितीला दोष नाही दिला. त्यांनी पायमोजे काढले, त्या पायमोजीत कागदाचे ठिगळे टाकायचा, कापडाचे ठिगळे टाकायचा, त्या पायमोज्याचा बॉल करायचा आणि त्या फुटबॉल त्याला करून तो खेळत बसायचा. त्या पायमोज्याच्या फुटबॉलवर खेळून खेळून पेले जगाच्या फुटबॉल विश्वातला सम्राट झाला. ही वस्तुस्थिती आम्ही कधीतरी बघायला हवी. मला जर फुटबॉल उत्तम मिळाला असता तर मीही यश मिळवलं असतं, या बोलण्यात कुठंच काही तथ्य नाही. ही गोष्ट मी प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. परिस्थिती तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरू शकत नाही. ही सगळ्यात, पण जी माणसं स्वतःच्या परिस्थितीचा भाऊ करून त्याला आपल्या अपयशाचे धनी मानतात ती खरं तर कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत. पण स्वतःच्या परिस्थितीला जी स्वतःची ताकद बनवतात ती माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात. हा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा अनुभव आहे. हे सगळ्यात मोठं. आम्ही स्टीव्ह जॉबचं नाव घेतो. आयफोनचं निर्माण ज्यांनी केलं, आयपॅडची निर्माण केलं, सगळं ॲपलचं निर्माण ज्यांनी केलं तो स्टीव्ह जॉब्स. परिस्थिती काय त्याची, शाळा सोडून दिली 7वीत, नाही मला हे आवडतच नाही, मला जमणारच नाही. घरची परिस्थिती बेताची, करावं काय. म्हणजे हरे कृष्ण मंदिरात तो वार लावून जेवायचा तो स्टीव्ह जॉब्स, खायचे वांदे होते त्याचे, पण तो आज जगातला सर्वोत्तम श्रीमंत झाला. तो स्टीव्ह जॉब्स काय सांगतो, परिस्थिती तुम्हाला कधी शरण आणत नाही, तुम्ही परिस्थितीला शरण जाता. ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घेतली पाहिजे. माणसं मोठी झालीत, काहीच नव्हतं त्यांच्याकडे, परिस्थितीला ते अपयशाचे धनी नाही, ते परिस्थितीला ताकद बनवत राहिले म्हणून यशस्वी झाले. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही एखादा प्रयत्न करतो, अपयशी ठरतो आणि नंतर सरळ नाही आपल्याला जमणारच नाही. आहे काय, एडिसनने 99 प्रयोग केले, अपयशी ठरला. 100व्या प्रयोगावेळी तो यशस्वी झाला. त्याला विचारलं हे 99 प्रयोग वाया गेले असं तुम्हाला नाही का वाटत? तो म्हणला अजिबात नाही, या 99 प्रयोगानेच मला शिकवलं योग्य कसं करायचं, तेव्हा मी 100व्या वेळी यशस्वी झालो. अपयश तुम्हाला शिकवण्यासाठीच येतं, अपयश तुमच्यातल्या चुका दाखवण्यासाठी येतं, अपयश तुमच्यातल्या कमतरता दाखवण्यासाठी येतं. हे अपयशच तुम्हाला सुधारत जातं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण काही माणसं सातत्यानं अपयशाची चर्चा करत बसतात, सातत्यानं प्रभावाची चर्चा. वस्तुस्थिती कशी नेमकी तयार होणार तुमची? म्हणजे मध्यंतरी भारतीय पत्रकारांचं एक पथक जपानला गेलं होतं. ज्या जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर बॉम्बस्फोट झाले त्या शहरांचं दर्शन ते करत होते. त्यांच्याबरोबर एक वाटाडा दिला होता आणि त्या हिरोशिमा शहरातनं फिरता फिरता ते एका प्रचंड मोठ्या इमारती समोर आले आणि त्या वाटाड्यानं सांगितलं हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावर जे अणुबॉम्ब स्फोट झाले त्या
स्फोटामध्ये ही 2 शहरं उद्ध्वस्त झाली आणि त्या उद्ध्वस्त शहराच्या पुनर्वसनाचं केंद्र या इमारतीत आहे. पुनर्वसनाचं काम या इमारतीतनं चालतं आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत मॅक हायवर्टन. भारतीय पत्रकारांना आश्चर्य वाटलं, अरे ज्या मॅक हायवर्टनमुळे तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब पडले त्याच मॅक हायवर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचं अध्यक्षपद कसं काय देता? त्यावेळी तो जपानी वाटाड्यात शांतपणे म्हणाला, जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही. हे जपानी माणसाच्या यशाचं सगळ्यात मोठं. पराभवाची वारंवार कुठे चुकलो सात चूक सुधारायची, पुढे जायचं, सातत्यानं त्याची चर्चा नाही करत बसायची. जपान सगळ्या क्षेत्रामध्ये का पुढे आहे याचं कारण सगळ्यात ती माणसं पराभवाला फार महत्वच देत नाहीत. महत्व द्यायचं झालं तर विजयाला महत्व द्या, महत्व द्यायचं झालं तर तुमच्या यशाला महत्व द्या. पराभवाला कसलं महत्व देता? हा त्याच्यातून शिका, सुधारा आणि पुढे चालू लागा. हा सगळ्यात महत्वाचा विषय. एक वाट बंद झाली दुसरी वाट नाही असं होत नाही कधी. निश्चितपणे आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एका क्षेत्रामध्ये घुसला, चालत राहिला तर पोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही. ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तिथं पोचत नाही. ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात ती माणसं त्या क्षेत्रामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आमचा तानाजी कोंढाणा घ्यायला गेला आणि लढता लढता तानाजी मरला आणि बघता बघता सगळं मग आपलं मराठी सैन्य पळून यायला लागलं. आता किल्ला गेला, तानाजी मेला. त्यावेळी तानाजीचा भाऊ सूर्याजी त्यांनी काय केलं, गडावरनं खाली उतरणारे दोर पहिल्यांदा कापून टाकले. आता लढा नाहीतर गडावरनं उड्या टाकून मरा, 2च पर्याय ठेवले. मराठी सैनिकांनी मरणं नाही लढणं पसंत केलं आणि कोंढाणा जिंकला. परत फिरायच्या सगळ्या दोऱ्या पहिल्यांदा कापून टाका. यायचंय ना इकडं, सगळे दोर कापून टाका. कारण जोपर्यंत तुमच्याकडे पर्याय आहे तोपर्यंत तुम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं त्या रस्त्यावर चालूच नाही शकत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एकदा घुसला ना सगळे रस्ते कापून टाका, सगळे दोर. आता फिरायचं नाही, जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत फिरायचं नाही. ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजेत. ठीक आहे, वाटेत काही सांगणारे भेटतील, जसे उत्साह वाढवणारे भेटतात तसे उत्साह कमी करणारे सुद्धा भेटतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना. अनेक असतात, त्यात फारसं काही नाही. पण एका माणसानं एका पर्वताच्या सुळक्यावर पाऊल ठेवलं, तो तिथून खाली उतरला आणि सगळ्यांनी त्याला विचारलं, अरे कसं काय जमलं तुला, कसं काय जमलं तुला, कसं काय जमलं तुला? म्हणे का नाही नाही अरे तिथं कुणी जाऊ शकत नाही, तिथं कुणी जाऊ शकत नाही, तुला कसं काय जमलं? तो शांतपणे म्हणाला, तिथं कुणी जाऊ शकत नाही हेच मला माहिती नव्हतं म्हणून मी पोहोचलो. अनेक गोष्टीत अज्ञान फार महत्वाचं असतं. तुम्हाला फार ज्ञान झालं ना मग तुम्ही अर्ध्यातच माघारी फिरता. आणि अनेक जण असतात फार ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात, असं कर तसं कर. त्याला सांगूच नका, त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. फुलपाखराला उडता येत नाही. काय येतं? फुलपाखराला उडता येतं, पण जैवशास्त्रानुसार फुलपाखराच्या शरीराची रचना अशी आहे की फुलपाखरू उडू शकत नाही. त्याचं शरीर उडू शकत नाही. ते म्हणजे कुठल्याही जीवशास्त्रज्ञाला विचारलं फुलपाखरू उडेल का, नाही. त्याच्या शरीराची रचना अशी आहे तो उडू शकत नाही. त्याच्यात नैसर्गिक गुणच नाही उडण्याचा, तरी तो उडतो का? कारण फुलपाखराला जीवशास्त्राचा सिद्धांतच माहित नाही. त्याला माहित जर झालं आपण उडू शकत नाही, तो उडणारच नाही. माहिती नाही तेवढं चांगलं आहे. त्यामुळे काही गोष्टी ज्या माहिती नको करायला काही अडचण नाहीयेत. स्वतःचे मार्ग निर्माण करा, स्वतःच्या वाटा निर्माण करा. रोळलेल्या वाटेवरनं जाऊच नका. अनेकांनी चालून चालून वाटा मळून गेल्या, त्या तिथं काही नाही. नवी वाट शोधा. नवी वाट सापडली नाही तर स्वतःची वाट स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या आयुष्याची वाट घडवा. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. का जावं, मी सगळे जात आहेत त्याच रस्त्याने वेगळ्या वाटेनं जाईन, माझी स्वतःची वाट मी नवी तयार करीन. ही सगळ्यात मोठी भूमिका आता आम्हाला घेता आली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग. एक रस्ता बंद झाला, आम्ही 4 चौघांना विचारत राहतो आता कुठल्या वाटेनं जाऊ. अरे तू शोध ना दार, तुझे अनुभव कारणी लाव ना, तू धडका मार ना, फुटू दे ना डोकं तुझं, जखमा होऊ दे ना, तुला कळू दे ना वेदना काय असतात. त्याच्याशिवाय यश सोनं जळाल्याशिवाय उजळत नाहीच आहे कधी. ते जाळून तावून सुलाखून काढावंच लागतं, त्यावेळी त्याचा उजळपणा बाहेर पडतो. तुमच्यातलं कसं बाहेर काढायचं असेल, तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढायचं असेल, तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायच्या असतील तर तुम्हाला संकट आलीच पाहिजेत. त्यातनं तावून सुलाखूनच तुम्ही बाहेर पडणार आहे, उजळून निघणार आहे. हे फार महत्वाचं आहे. अनेक लोक सांगतात नाही पण ते माझ्याकडे हे नाही ना, पण ते माझ्याकडे ते नाही ना, परिस्थिती अशी आहे ना. कारण सातत्यानं अनेक लोक, आता मगाशी अनेकांनी सांगितलं मला इंग्रजीत 39 का 49च मार्क होते. मग आता आमच्यातला एकाला लगेच म्हणणार आपलं आपलं मेरिटच बसत नाही. ते 12वीला 49 मार्क आहेत आणि कुठं UPSC सांगता. नाही, 40% मार्क पडलेले सुद्धा UPSC पास झालेत.
शेवटी आयुष्याचा एक पोक्तपणा असतो, एक परिपक्वपणा असतो. तुम्ही 10वीत असाल त्यावेळी तो येईलच असा नाही, तुम्ही 12वीत पोहोचाल त्यावेळी तुम्हाला तो जमेलच असा नाही, पण कदाचित अचानक एखादा निर्णायक क्षण येतो, एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि सगळं विश्व बदलून जातं. तुम्ही घडवायला सुरुवात करता. तो कधी बिंदू येईल तुम्हाला सांगता येत नाही. चालत राहणं आपलं काम आहे. हा क्षण निर्णायक कधी तुमच्या आयुष्याला कलाटणी देईल सांगता येत नाही. त्या क्षणाची वाट बघणं आणि आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर करणं हे फक्त आम्हाला जमलं पाहिजे. खरं तर एक मंदिर होतं, देशोविदेशाचे भक्त तिथं यायचे आणि गर्दी, अफाट गर्दी, सातत्यानं गर्दी, आणि देशोदेशीचे भक्त येत असल्यामुळं त्या मंदिराच्या ट्रस्टीने निर्णय घेतला की या मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे. कंपल्सरी करून टाकलं, इंग्रजी आलंच पाहिजे. आता त्याच मंदिरात एक घंटा वाजवणारा होता. ते म्हणलं आता आपल्याला इंग्रजी येऊन काय उपयोग आहे, घंटा कुठे इंग्रजीतनं वाजवायची आहे, आपण तर काय बोलतही नाही कुणाशी. मग त्यांनी ट्रस्टीना विचारलं मला इंग्रजी नाही आलं तर चालेल का? नाही नाही, नियम म्हणजे नियम, सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे. या मंदिरात जे कोणी काम करतात त्यांना इंग्रजी कंपल्सरी आलंच पाहिजे. वय वर्ष 55, त्या वयात त्यांनी शिकायचा प्रयत्न केला, काही जमलं नाही. पण आता नियमानुसार नोकरी करता येणार नव्हती, शेवटी त्यांनी नोकरी सोडली. बरं आता करावं काय? त्यांनी शांतपणे विचार केला, पोटापाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी लक्षात घेतलं मंदिरात गर्दी अफाट आहे, तास 2 तास इथं लोक घालवतात, पण थोडासा कुणाला चहा प्यावासा म्हटलं तर इथं चहाचं दुकान नाही. त्यांनी काय केलं, त्या मंदिराच्या बाहेरच एक चहाचं टपरं टाकलं. बघता बघता टपरं जोरात चाललं, इतकं जोरात चाललं की 6 महिन्यात छोटं हॉटेल तयार झालं. छोट्या हॉटेलचं वर्षात त्यांनी मोठं हॉटेल केलं. ते इतकं उत्तम चाललं, त्याचं नियोजन व्यवस्थापन इतकं चांगलं की बघता बघता त्यांनी 3 स्टार हॉटेल काढलं. 3 स्टार हॉटेलची 5 स्टार हॉटेल काढली. परदेशातली लोक तिथं त्याच्या हॉटेलमध्ये थांबायला, मुक्कामायला यायला लागली. त्या 5 स्टार हॉटेलचा मालक असणारा तो प्रचंड मोठा यश, प्रचंड मोठी ताकद त्याने अफाट कमावली. आणि त्याच्या त्या 5 स्टार हॉटेलमध्ये देशोविदेशाचे भक्त मुक्कामाला यायला लागले. अमेरिकेचं असंच एक भक्त मंडळ तिथं आलं होतं, त्याच्या हॉटेलमध्ये थांबलं होतं. त्यांनी त्या हॉटेलची रचना बघितली, नियोजन बघितलं, व्यवस्थापन बघितलं, भारावून गेले. आणि त्या अमेरिकन शिष्टमंडळानं मागणी केली की आम्हाला या हॉटेलच्या मालकाला भेटायचं आहे, उत्तम पद्धतीनं सगळं केलंय, आम्हाला त्याला भेटायचं आहे, त्याचा व्यवसायातला अनुभव अफाट आहे, काम अफाट आहे, उत्तम, त्याला भेटायचं आहे. आणि मग हा भेटायचं म्हटल्यावर पुढं आला. आता ते इंग्रजीतनं बोलतायत, ह्याचं मराठीतनं चाललंय, कुणाचा काही संवादच होईना. आणि मग नंतर तिसऱ्या एकाने विचारलं, काय राव तुम्ही एवढ्या 5 स्टार हॉटेलचे मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही अजून इंग्रजी शिकला नाही? तसा तो म्हणला, हे बघ, इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो. म्हणजे इंग्रजी शिकण्याचा एक नियम त्याच्या आयुष्याला कलाटणी देऊन ठेवणार, वळण देऊन ठेव. कुठे तुम्हाला संधी मिळेल सांगता येत नाही. तुम्हाला इंग्रजी आलंच पाहिजे ही तुमची सगळ्यात मोठी कसोटी असूच शकत नाही. न आलेली माणसं सुद्धा अफाट आहे, ती काही मोठी झाली नाही, झाली अफाट झाली. ही गोष्ट आम्ही पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. खरं तर मी वारंवार सातत्यानं सांगतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण सगळी माणसं इतरांवर फार प्रेम करतो सातत्यानं. नाही, माझं फार प्रेम आहे, जगाला प्रेम अर्पावे, सातत्यानं आमचं चालूच असतंय. ते माझं सातत्यानं सांगणं प्रत्येकाला एकच आहे, दुसऱ्यांवर प्रेम करायच्या अगोदर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता आलं ना, जो माणूस स्वतःच्या प्रेमात पडला ना, बघा ना प्रेमात पडल्यावर काय काय होतं. म्हणजे आपल्याला कुणी पाहणारं नसेल तर कपड्याकडे आपलंच लक्ष नसतं, पण कुणी पाहणार आहे म्हटल्यावर अप टू डेटच सगळं लागतं, मॅचिंग झालं पाहिजे. म्हणजे सगळ्याच गोष्टी का, तिला आवडलो पाहिजे. तिला आवडण्यासाठी जेवढं सगळं करताना तेवढं सगळं स्वतःला आवडण्यासाठी कधी केलंय का हो? मी मला आवडलो पाहिजे, मी मला योग्य वाटलो पाहिजे, मी माझ्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर राहिला पाहिजे, मी उत्तमच असलो पाहिजे, मी सर्वोत्तम ठरलो पाहिजे, मी सर्वोत्कृष्टच बनलो पाहिजे. हे कधी होईल? ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करा. मी आवडलोच पाहिजे, स्वतःवर प्रेम करायला शिका. कारण स्वतःवर प्रेम करायला लागलात तर तुमच्या क्षमता वाढीला लागतील, तर तुमचं कौशल्य वाढीला लागेल, काहीतरी करू शकतो, बनू शकतो. ही भूमिका फार महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची. आणि जी माणसं स्वतःवर प्रेम करतात ना, तीच माणसं यशस्वी होतात. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अनुभव आहे. स्वतःवर प्रेम करणारी माणसं चूक दिसली की पटकन सुधारून टाकतात, ती ठेवत नाही तशीच. आपल्यात कुठली चूक दिसताच कामा नये याच्याकडे त्यांचा सगळ्यात मोठा कल असतो. आपण कुठल्या क्षेत्रात कमी असताच कामा नये याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. आपण इतरांच्या तुलनेत उत्तमच असलो पाहिजे याच्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. ते स्वतःला सातत्यानं घडवत राहतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःची
ओळख करून घ्यायची असेल तर स्वतःवर प्रेम करायला शिका. सगळ्यात महत्वाचं, ही ओळख एकदा निर्माण झाली की मग आपण करू शकतो. काय करायचं आहे, नेमकं काय. आता हे करताना सुद्धा पूर्ण डिवोट होऊन करा. स्वतःवर जसं प्रेम करता तसं स्वतःच्या ध्येयावर सुद्धा प्रेम करायला शिका. प्रेम या शब्दाचा अर्थच काय आहे हो? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रेमाचा अर्थ सांगितला आहे. ते सांगतात, भक्ती म्हणजेच सर्वस्पर्शी प्रेम आणि प्रेम म्हणजे सर्वस्पर्शी भक्ती. स्वतःला शरण जा, जसे परमेश्वराला शरण जातात तसे. आपण परमेश्वराला सातत्यानं म्हणतो, तुझ्याकडे जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, मंगल आहे, भव्य आहे, दिव्य आहे, उदंड आहे, अखंड आहे, प्रचंड आहे, ते सगळं मला दे. स्वतःला शरण जाणे तेवढंच म्हणा. माझ्या जे जे उत्तम आहे, सर्वोत्तम आहे, सर्वोत्कृष्ट आहे, उदंड आहे, भव्य आहे, प्रचंड आहे, ते सगळं बाहेर येऊ दे. याला शरण जाणं म्हणायचं. स्वतःला आतनं मग बाहेर काढता येतं, मग बाहेर पडतो आपण. आम्ही गोष्टी लैला मजनूच्या सांगतो, पण लैला जगात काय प्रेम या दोघांनीच केलं होतं का? मग हे दोघच का लक्षात राहिले? याचं कारण मर्यादांच्या पलीकडे जाऊन प्रेम याने केलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. करायचं ना प्रेम, ध्येयावर प्रेम करा. काय व्हायचं आहे? कलेक्टर व्हायचं आहे, SP व्हायचं आहे, काय व्हायचं आहे एकदा ठरवा आणि त्याच्यावर इतकं तुटून प्रेम करा की बस ते मिळालंच पाहिजे, प्राप्तच झालं पाहिजे तुम्हाला, दुसरं काही नाही, सुचलंच नाही पाहिजे काही बाकी. मजनू सातत्यानं रात्रंदिवस फक्त लैला लैला करत होता. काही नाही दुसऱ्या डोक्यात. उठता लैला, बसता लैला, जेवता लैला, झोपता लैला, लैला लैला, बस सगळं आयुष्य व्यापून टाकलेलं लैलेन त्याच्या. इतकं की साक्षात परमेश्वरला वाटलं लैलाचं नाव घेण्यापेक्षा यानं माझं नाव घेतलं असतं तर 3 वेळा प्रसन्न झालो असतो. पण याच्या डोक्यात देवाचं नाव नाही, याच्या डोक्यात परमेश्वराचं ध्यान नाही, त्याला फक्त लैला. शेवटी परमेश्वर म्हणले याला एकदा बघावं तरी. असला भक्त आमच्या वाट्याला नाही कधी आला. कसा आहे हा भक्त, बघावं. परमेश्वर समोर आले त्याच्या. याचं लैला लैला चालू. आता परमेश्वर दिसल्यावर दुसऱ्या कोणी पटकन उडी मारली असती, पायावर लोटांगण घातलं असतं, भगवान बरं झालं, भगवान म्हणले असते काय देऊ, सगळं मागितलं असतं. पण हा लक्षच द्यायला तयार नाही. भगवानाने विचारलं, मी आलोय. बरं मग? अरे मी परमेश्वर. अरे हो की मग? अरे मी परमेश्वर आहे, 12 वर्ष तपश्चर्या करतात माझी, त्यावेळी मी प्रसन्न होतो, तो तपश्चर्या न करता मी प्रसन्न झालोय, मग मी काय करू? अरे मी तुला काही देऊ शकतो. लैला देऊ शकतो. आपल्याला बाकी देणं घेणंच नाही काही, आपल्याला फक्त लैला पाहिजे बस. तू देवाची लास, तू मला लैला देतोय का तेवढं फक्त सांग, तर तुझा उपयोग, नाही तर मला तुझी गरज नाही. मला कलेक्टर व्हायचंय, मला SP व्हायचंय, मला काय हवंय, मला ते देणारं जे जे असेल ते सगळं मला हवंय, बस मला बाकी काही कळत नाही. माझं हे पुस्तक मला SP ला द्या, ते नकोय मला. ह्या क्षेत्रात गरज आहे मला, अभ्यास महत्वाचा आहे, निरीक्षण महत्वाचं आहे, परीक्षण महत्वाचं आहे, सल्ला महत्वाचा आहे, संवाद महत्वाचा आहे, वाद संवाद महत्वाचा आहे, गरजेचं आहे. का? माझं ध्येय निश्चित आहे, मला व्हायचं आहे बस. त्याच्यासाठी जे जे उपयोगी आहे, जे जे महत्वाचं आहे ते सारं मला हवंय, दुसरीकडे माझं लक्ष नाही. हे मजनू पण ज्यावेळी तुमच्या उरात ठसेल का नाही, त्यावेळी लैला मिळेल. ती ध्येयाची लैला असेल, ती यशाची लैला असेल. आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे ते, सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. इतर जे काही देतात त्याच्यापेक्षा थोडं अधिक द्यायला शिका. इतर जे काही करतात त्याच्यापेक्षा काही अधिक करायला शिका. इतर जण जेवढा अभ्यास करतात त्याच्यापेक्षा थोडा अधिक करायला शिका. इतरांचा व्यासंग जेवढा असतो त्याच्या कैक पटीनं थोडा अधिक करायला शिका. इतरांना जे यश मिळालं नाही ते तुम्हाला थोडं अधिक मिळेल, कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा काही अधिक केलं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला आत्तापर्यंत कुणालाही न मिळालेलं यश जर मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत या जगात कुणीही केलं नाही असं काहीतरी तुम्हाला करावंच लागेल, तेव्हा कुणाला मिळालं नाही असं यश मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात झोकून देणं काम करणं, पूर्ण डिहोट होऊन काम करणं, या सगळ्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या. एका राजाला स्वतःची राजमुद्रा बनवायची होती. त्यांनी आपल्या नगरातल्या सगळ्या चित्रकारांना आवाहन केलं, माझ्या देशाची राजमुद्रा बनवायचं आहे, वाघाचं चित्र हवं आहे, जिवंत हुबेहूब वाटणारा वाघ जो मला चितारून देईल त्याला मी बक्षीस तर देईनच, पण या राज्याचा कला गुरु म्हणून त्याची नियुक्ती करीन. आणि त्याच्या नगरातनं हजारो चित्रकारांनी वाघाचं चित्र काढून पाठवलं. आता याची तपासणी कोणी करायची? एक वृद्ध कलागुरू होता, त्याला सांगितलं की यातला चांगलं चित्र शोधा जे राजमुद्रेसाठी आम्हाला घेता येईल. आणि मग या कलागुरूने एका प्रचंड मोठ्या दालनात आलेली ती सगळी वाघाची चित्र ठेवली आणि त्या कला दालनात स्वतःलाही 3 दिवस कोंडून घेतलं.
3 दिवसानंतर कलागुरू ज्यावेळी बाहेर आला, राजाने विचारलं, यातलं कुठलं चित्र निवडलं कलागुरू? आणि कलागुरू शांतपणे म्हणाले, यातलं कुठलंही चित्र योग्यतेचं नाही. उत्तम उत्तम चित्र आहेत, सर्वोत्तम चित्र आहेत, नजरला तर ते लगेच जाणवतात. आणि कलागुरू तुम्ही कसे म्हणता की यातलं एकही योग्यतेचं नाही? तुम्ही कशावरनं ठरवलं? त्यावेळी ते कलागुरू म्हणाले, 3 दिवस या सगळ्या चित्रांना मीही बघत राहिलो. मला सगळीच चित्र उत्तम वाटली, सगळीच चित्र सर्वोत्तम वाटली. पण खरंच योग्यतेचं चित्र शोधायचं म्हणून या कला दालनामध्ये मी एका जिवंत वाघालाच सोडून दिलं. आणि हा जिवंत वाघ त्या वाघाची चित्र पाहत पाहत पुढं निघाला. पण यातल्या कुठल्याच चित्राजवळ हा वाघ थबकला नाही. यातल्या कुठल्या चित्राला बघून वाघानं डरकाळी फोडली नाही. यातल्या कुठल्याच वाघाच्या चित्राला बघून हा वाघ भ्याला नाही. यातल्या कुठल्याच चित्रातल्या वाघाची दहशत घेऊन वाघ पळाला नाही. ही सगळी चित्र बघून त्या वाघावर काही परिणामच नव्हता. याचा अर्थ प्रत्यक्ष हुबेहूब वाटावं अशा योग्यतेचं एकही चित्र नाही. राजा म्हटला, मग मला तर चित्र हवं आहे, राजमुद्रेसाठी मला गरजेचं आहे. या सगळ्यांचं योग्यतेचं नाही ना? आपण कलागुरू आहात, आपण अनुभव समृद्ध आहात, आपणच मला ते वाघाचं चित्र काढून द्या. कलागुरू म्हणले, नाही नाही, आता या वयात मला ते जमणार नाही. नाही, मला हवंय, मला बाकी काय कळत नाही. कलागुरू म्हटले, त्यासाठी मला 3 वर्ष जंगलात जाऊन राहावं लागेल. 3 वर्ष? एक वाघाचं चित्र काढायला 3 वर्ष जंगलात जाऊन? पर्याय नाही. राजाला सर्वोत्तम चित्र हवं होतं. त्यांनी कलागुरूंची मागणी मान्य केली आणि हा कलागुरू जंगलात गेला. 6 महिन्यानंतर राजाने आपल्या सैनिकांना पाठवलं, तो कलागुरू काय करतोय ते कला कधी बघा तरी. ते सैनिक जंगलामध्ये गेले तर हा वाघाच्या सगळ्या घोळक्यात बसून वाघांचं निरीक्षण करत होता. सैनिकांनी परत म्हणले, ते बसलाय वाघात. परत 6 महिने झाले. राजा म्हणला, जाऊन या, त्या कलागुरूचं चित्र झालं का नाही बघून. परत गेले तर तो वाघासारखा डरखळ्या फोडायला लागलाय. सैनिक आले, परत म्हणले, तो आता डरखळ्या फोडतोय. 2 वर्ष झाली. राजा म्हटला, आता तरी जा, बघा त्यांनी ते वाघाचं चित्र पूर्ण केलंय का नाही. सैनिक गेले तर त्या कलागुरूनं त्या सैनिकांकडे असं वाघासारखं बघितलं आणि असा गुरगुरला. ते सैनिक पळतच सुटले. ते वाघच झालाय म्हणे आता. राजा म्हणला, त्यांनी 3 वर्षाची मुदत मागवली, थांबू 3 वर्ष. शेवटी 3 वर्ष पूर्ण झाली. राजाने सैनिकाला सांगितलं, आता तो जा, 3 वर्ष संपली, त्यानं चित्र केलंय का ते बघा. चित्र केलं असलं तर घेऊन या, केलं नसलं तर त्याला सुद्धा घेऊन या, कसल्याही परिस्थितीत. सैनिक गेले. हा वाघासारखाच फिरत होता, सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकून, डरकाळ्या फोडत, गुरगुरत. शेवटी कसं बस त्या सैनिकांनी त्याला पकडलं, पकडून राजवाड्यात आणलं, राजापुढे उभा केलं, पूर्ण वाघासारखा. तर राजाकडे बघून सुद्धा ते गुरगुरायला लागला, फोडो का डरकाळी. राजाने त्याला सांगितलं, मला प्रत्यक्ष वाघ नको आहे, मला वाघाचं चित्र हवंय. ते झालं का? तसा तो कलागुरू म्हटला, 2 मिनिटात काढून देतो. त्याला काय, लगेच साहित्य मागवलं. 2 मिनिटात त्यांनी वाघाचं चित्र काढून दिलं लगेच. राजा म्हणला, याची योग्यता तपासूया. आणि मग एका जिवंत वाघाला त्याच्या चित्रापुढे आणलं गेलं. ते चित्र वाघाचं बघितलं आणि तो जिवंत वाघ प्रचंड मोठा संतापला, डरकाळी फोडली त्यांनी. परीक्षा झाली, चित्र पास झालं. पण राजाने त्याला विचारलं, 2 मिनिटाचं चित्र काढायला 3 वर्ष जंगलात कशाला गेला? त्यावेळी तो कलागुरू म्हणाला, वाघाचं चित्र काढायचं असेल ना तर पहिल्यांदा वाघ व्हावं लागतं. वाघ झाल्याशिवाय वाघ बनता येत नाही, वाघ बनल्याशिवाय वाघ दाखवता येत नाही, त्यात जिवंतपणाच उतरत नाही. त्याच्या श्वासाशी जोपर्यंत माझा ध्यास जोडला जात नाही तोपर्यंत मला वाघ चितारणं शक्य नाही. गेली 3 वर्ष मी जंगलामध्ये पूर्ण वाघ पुरता वाघ झालो. त्यावेळी 2 मिनिटात मला हा जिवंत वाघ चितारता आला. ध्येय ठरवलं ना, जंगलात जा, ते ध्येय तुम्हाला तिथं दिसेल. 3 वर्ष त्या ध्येयाच्या वाघाबरोबर राहा. अडचणी येतील, संकट येतील, कदाचित वाघ सुद्धा, पंजा उठवेल सुद्धा, पण पूर्ण त्या वाघाबरोबर वाघ झाल्याशिवाय तुम्हाला वाघ पण येत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. झोकून द्यावं लागतं, इथं पूर्ण तळमळीनं कळकणं हात घुसावं लागतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही एकरूपता ज्याला साधता आली त्याला यश मिळालं. परमेश्वर तरी कुणाला भेटला?
परमेश्वराशी ज्याला एकरूपता साधता आली त्याला. आमच्या तुकोबरायांनी भक्तीचं नव्हे अभ्यासाचं फार सर्वात उत्तम उदाहरण दिलंय. ते असं म्हणतात की देव पहाया गेलो देवची होऊन आलो. सगळ्या जीवनाचं सार आहे, सगळ्या जीवनाचं. मी तुकोबा कधीपर्यंत आहे? देवाजवळ जातोय तोपर्यंत आहे. एकदा देवाजवळ गेलो की मीच देव झालो, संपला विषय. हे देव पण जोपर्यंत तुम्हाला होत नाही, बस काय व्हायचं आहे? कलेक्टर. कुठे निघालाय? कलेक्टर होण्याच्या दिशेनं जाताय तोपर्यंत तुम्ही आहात. एकदा तिथपर्यंत पोहोचला की तुम्ही परीक्षा व्हायच्या आधीच कलेक्टर झाला. हे आधी झाल्याशिवाय मग कलेक्टर होता येत नाही. हे होणं महत्वाचं आहे. आत ध्यास, श्वासाबरोबर तो ध्यास आला पाहिजे. प्रत्येक श्वासागणिक सातत्यानं ते आम्हाला वाटलं पाहिजे. होय, दुसरं काही नाही. हा ध्यास ज्याला तयार करता आला त्याला स्वतःच्या श्वासावर विजय मिळवता आला. ही सगळ्यात यश तर त्याला मिळतच, मग बाकी काही नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर आमच्या संस्कृतीमध्ये 2 तत्वज्ञान आहेत. एक तत्वज्ञान आहे प्लेटोवादी, दुसरं तत्वज्ञान आहे ॲरिस्टॉटलवादी. प्लेटो आदर्शवादी होता, ॲरिस्टॉटल व्यवहारवादी होता. आता ह्या परदेशी विचारवंतापेक्षा या माझ्या देशामध्ये 2 तत्वज्ञान आधीच तयार झालेत. एक रामाचं तत्वज्ञान आहे आणि एक कृष्णाचं तत्वज्ञान आहे. राम आदर्शवादी होता आणि कृष्ण व्यवहारवादी होता. तुम्हाला या जीवनामध्ये जगताना रामनीती सुद्धा अवलंबायला हवी आणि कृष्ण नीती सुद्धा अवलंबायला हवी. हे जमलं तर तुम्हाला यशापर्यंत पोहोचता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. रामाच्याच वाटेनं आदर्शवादी म्हणून गेलात तर अडचण येईल. कृष्ण म्हणून सुद्धा तुम्हाला जगता आलं पाहिजे, जे इतरांच्या कल्याणाचं आहे. मग ते खोटं असलं तरी सत्यच. ही कृष्णाची सत्याची भूमिका आहे. आम्हाला तीही निर्माण करता आली पाहिजे. आम्हाला त्या मार्गानं जाताच आलं पाहिजे. हा सगळ्यात मोठा भाव आहे. आम्ही निश्चितपणे तो विचार करायला हवा. एक प्रधानाचा मुलगा शाळेला जायचा. रोज सकाळी शाळेला जाता जाता राजवाडा वाटेत लागायचा आणि त्या प्रधानाच्या पोराला शाळेला जाताना बघितलं की राजा त्या मुलाला हाक मारून बोलवायचा, ए इकडे ये. आणि तो प्रधानाचा मुलगा आला की राजा त्याच्या पुढे 2 नाणी ठेवायचा. एक नाणं असायचं सोन्याचं, दुसरं नाणं असायचं चांदीचं. आणि राजा प्रधानाच्या मुलाला विचारायचा, ह्यातलं जे मौल्यवान नाणं असेल ते तू उचल. यातलं सर्वोत्तम मौल्यवान नाणं तू जर ओळखलंस तर उचललेलं नाणं तुला. आणि तो प्रधानाचा मुलगा मग एका हातात राजाच्या सोन्याचं, दुसऱ्या हातात चांदीचं. तो प्रधानाचा मुलगा चांदीचं नाणं उचलायचा. राजा म्हणायचा, प्रधान एवढा हुशार पण पोराच्या डोक्यात काय भेजा नाही, त्याला मौल्यवान काय तेच कळत नाही. दुसऱ्या दिवशी परत प्रधानाचा मुलगा शाळेला निघाला. राजा परत तीच परीक्षा घ्यायचा. एका हातात सोन्याचं नाणं, दुसऱ्या हातात चांदीचं, उचल मौल्यवान. हा परत चांदीचं नाणं उचलायचा. महिनाभर असंच चालू राहिलं. राजाची पक्की खात्री पटली, हे असंच दिसतंय, बापाचा काही गुण ह्याच्यात आलेला नाही. बापच हुशार, पोरात ती हुशारी दिसत नाही. महिनाभरानंतर राजाने शेवटी प्रधानाला विचारलं, काय हो प्रधानजी, तुम्ही एवढे हुशार, बुद्धिमान, विद्वान, आणि तुमचा मुलगा असा कसा? प्रधानाने विचारलं, काय झालं? अहो म्हणले, तो रोज शाळेला जातो, मी त्याला रोज बोलावतो आणि रोज 2 नाणी हातात ठेवतो, एक सोन्याचं एक चांदीचं, सांगतो मौल्यवान असलेलं उचल. आणि तुमचा मुलगा चांदीचं नाणं उचलतो, त्याला मौल्यवान काय ते कळत नाही. अहो सोन्याचं नाणं उचलायचं सोडून रोज महिनाभर ते चांदीचंच नाणं मौल्यवान म्हणून उचलतोय. त्याला शिकवलंय का नाही मौल्यवान काय? प्रधानालाही वाईट वाटलं. तो म्हणला, बघतो, आपला मुलगा हुशार आहे त्याला माहिती आहे, पण हे असं का करते काय कळेना. मग ते घरी आला, मुलाला बोलावलं, इकडे ये. अरे मुलं वडिलांचं नाव रोशन करतात, तू काय घालवायला आलायस का? तुला एवढा शिकवून तयार केला, तुला मौल्यवान काय ते कळत नाही. अरे महिनाभर राजा तुझ्या पुढे 2 नाणी ठेवतो, एक सोन्याचं एक चांदीचं, आणि तू सोन्याचं नाणं उचलायच्या ऐवजी चांदीचं नाणं उचलतोय, तुला मौल्यवान कळत नाही. एवढा ऐकल्याबरोबर पोरगा म्हणला, बाबा जरा थांबा. आत गेला, एक बरणी घेऊन आला. बरणीत सगळी महिन्याची साठलेली चांदीची नाणी होती. आणि तो बाबांना म्हणला, ही महिनाभरची कमाई आहे. तुम्हाला काय वाटलं, राजा मला खेळवतोय? महिनाभर मी त्याला खेळवतोय. म्हणे कसं? अहो बाबा, जर मी सोनं हे मौल्यवान नाणं हे मला माहिती आहे ना, पण ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलेन त्या दिवशी खेळ बंद होईल. एका सोन्याच्या नाण्यासाठी ही महिनाभराची चांदीची नाणी कशाला घालू? बुद्धिमान असण्याची व्याख्या काय आहे? आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे. आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धिमेचा वापर करून आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान. ज्ञानी माणूस फारसा बोलत नाही आणि अज्ञानी बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. ज्याला अनुभव आहे तो फारसं व्यक्त होत नाही, ज्याला अनुभव नाही तो सारखाच बडबडल्याशिवाय शांत बसत नाही.
ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती तुम्हाला अनुभव देते, ती तुम्हाला, आणि हा अनुभव तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे. इतरांच्या अनुभवातून तुम्ही फारसं शिकू शकत नाही. म्हणजे देखल्याची गोडी खादल्याशी नाही असं तुकोबांनी सरळ सांगितलं. साखर बघून त्याचा अनुभव घेता येत नाही, ती चाखावीच लागते, खावीच लागते, त्यावेळी त्याची गोडी कळते. तुमच्या जीवनाचे अनुभव तुमचे तुम्हाला घ्यावे लागतील, मग ते यशाचे असतील अपयशाचे असतील. हे अनुभव जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही, आणि अनुभवाशिवायचं ज्ञान हे काडी मात्र उपयोगाचं नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पुस्तकी पांडित्य तुम्हाला फार काळ पुढे नेऊ नाही शकत, त्याला अनुभवाचंच ज्ञान हवं जे तुम्हाला सातत्यानं पुढे रेटत राहील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय, बुद्धिमान कोण? जो स्वतःच्या अनुभवाने शिकतो तो बुद्धिमान आहेच, पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवावर सुद्धा जो शिकतो तो सगळ्यात जास्त बुद्धिमान. म्हणजे मी एक पुस्तक वाचतो त्यावेळी 70 वर्षाच्या वयोवृद्धानं जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची 70 वर्ष त्या पानावर उमटलेली असतात. ती 70 पानं मी वाचतो, याचा अर्थ मी त्याच्या 70 वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो. आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातनं शिकता आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं, हा सगळ्यात मोठा भाव. आणि अलीकडच्या पालकांनी, शिक्षकांनी, म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान हीच शेवटी सर्वोत्तम शिदोरी आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे पूर्वी ज्याच्या नावावर सातबाऱ्यावर जमीन जास्त त्याला सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणायचं. ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या नावावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. आता या सगळ्या व्याख्या बदलल्या आणि आता ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ही नवी व्याख्या आता तयार झाली. जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही, सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान कमावू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता आणि सोनं सुद्धा कमावू शकता. त्यामुळे पहिल्यांदा काय कमावायचं आहे तर ज्ञान कमावायचं, ही भूमिका पहिल्यांदा आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे. म्हणजे आमची घरं बांधली जातात, घरावर आम्ही नेम प्लेट लावतो आमच्या नावाची पाटी. त्या नावाच्या पाटीवर आमचं नाव लिहिल्यावर खाली काय लिहितो? 6 एकर बागायतदार नाही, 12 जनावरांचे मालक नाही, 1 कोटी म्युच्युअल फंड नाही. नावाखाली लिहितो काय? आमचं शिक्षण, MA MSc काय झालं असेल ते, PhD, जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख. आमच्या नावाखाली आमच्या पदव्या येतात. त्या पदव्या आमच्या नावाला व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व देतात. कमवायचं काय ते हे आम्हाला ते करता आलं पाहिजे, आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कशाला कमवायचं तेही माहिती असलं पाहिजे. विनाकारण एखाद्या क्षेत्रात घुसलो मग कारणाशिवाय नको ते उद्योग होत राहतात. त्यामुळे काय करायचं नेमकं त्याचाही अट्टास निश्चितपणे हवा. मिळवायचं आहे तर ताकदीने मिळवायचं आहे, कशासाठी मिळवायचं आहे हेही निश्चितपणे माहिती हवं. आमच्या नव्या पिढीला ते देता यायला हवं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आमच्या पिढीनं ते ज्ञान पहिल्यांदा मिळवावं. काय करायचं आहे, कसं करायचं आहे, करून मिळवल्यावर काय करायचं आहे तेही माहिती असलं पाहिजे. तुमची तीव्रता जेवढी जास्त ना मिळवण्याची तेवढं तुम्हाला यश जवळ असतं. तुमची तीव्रता जेवढी कमी तेवढं यश तुमच्यापासून लांब लांब जात राहतं. हा सगळ्यात मोठा वस्तुपाठ आहे, सगळ्यात मोठा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, इथं बुलढाणा जिल्ह्यात मेहकर नावाचं तालुका आहे. त्या तालुक्यात लता भगवान करे नावाची एक माऊली आहे. साधारण 65 वर्ष वय आहे तिचं. 3 मुली होत्या. 70चा नवरा, गरिबीशी संसार करत सगळं व्यवस्थित चाललं होतं. 3 मुलींची लग्न करून दिली. आयुष्यभर जेवढं काय कमावलेलं साठवलेलं ते सगळं मुलींच्या लग्नात घातलं. आता दोघं नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात रोजानी जायचंय. जो काही रोजगार हातावर पडायचा त्याच्यातनं आपली सुखाची मीठ भाकरी खायचे. आनंदात चाललं होतं अगदी सगळं. पण अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली. बायकोला काय करावं कळेना. तिथल्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेली. सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं मोठ्या डॉक्टराकडे न्यावं लागेल. काय करावं सुचेना. 4 जणांकडनं शेजाऱ्यापाजाराकडनं पैसे गोळा केले. नवऱ्याला सोबत घेतला आणि बुलढाण्याला गेली. तिथं नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं काय आणखी तपासण्या कराव्या लागतील, पण त्याची सोय आपल्याकडे नाही. तुमच्या नवऱ्याला घेऊन तुम्हाला बारामतीला जावं लागेल. आता मात्र त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली.
अरे आता इथपर्यंत यायला 4 जणांकडनं पैसे घेऊन आलो, आता बारामतीला जायचं कसं? तिथानी पैसे लागतील, ते आणावे कुठून? करावं तरी काय? अरे पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण? जगावं तरी कसं? की आजारी माणसानं सरळ मरूच जावं, जगूच नये. त्या माऊलींच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू ओघळायला लागले. करावं काय? ज्या माणसानं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, ज्या माणसानं आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर संसार पेलून धरला, ज्याने आयुष्यभर आम्हाला सुखाची सावली दिली, आज त्याच्यावर वेळ आली आणि आपण काही करू शकत नाही. ती माऊली आतल्या आत गलबलत राहिली. करावं काय? शेवटी परत आली, आणखी 4 जणांपुढे शब्द टाकला. मिळतील जुळतील तेवढे पैसे गोळा केले, नवऱ्याला सोबत घेतला आणि बारामतीला पोहोचली. डॉक्टरांच्या पुढे नवऱ्याला दाखवलं. डॉक्टरांनी तपासणी केल्या आणि सांगितलं एक महत्वाची तपासणी करावी लागेल. आता मात्र तिचा धीर कचला. तपासणं तरी किती करता तपासण्या? तिने डॉक्टरला विचारलं, डॉक्टर ठीक, पण खर्च किती येईल? आणि डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला, तिच्या डोळ्यापुढे दिवसा अंधारे आल्या. अरे कसं करावं तरी कसं? कुठून आणावे पैसे? न्यावं सरळ नवऱ्याला मर म्हणून सांगावं? करावं काय? आतल्या आत ढसढसत राहिली. बाहेर आली, त्या बाकड्यावर बसली, पदरानं डोळे टिपत राहिली. कसं करावं काय सांगू नवऱ्याला? जावं माघारी सरळ परत मरू द्यावं नवऱ्याला असंच? आतल्या आत हमसत राहिली. थोडा वेळ झाला, डोळे पाणावलेले कोरडे झाले आणि त्याच बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला. तो पेपर तिनं वाचला. मोठ्या ठळक अक्षरात छापलेली बातमी तिच्या नजरेत भरली आणि ती चमकली. बातमी होती बारामती मॅरेथॉनची आणि मॅरेथॉन मध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या बक्षिसाची. त्या बक्षिसाच्या आकड्यावर तिची नजर फिरवली आणि त्याच्या डोक्यात झणकन कल्पना आली, ही बक्षीस जर मी जिंकलं तर माझ्या नवऱ्याची तपासणी होऊन उपचार होईल. बस 65 वर्षाची माऊली, तिने निर्णय घेतला नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी या बारामती मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा. आणि ती 65 वर्षाची माऊली त्या मॅरेथॉनच्या तिथं पोहोचली. सगळे स्पोर्ट्सचे शूज घालून आलेले, टी शर्ट घातलेले, रोज धावण्याचा सराव करणारे मॅरेथॉन स्पर्धेला. आणि त्यात ही आली होती 65 वर्षाची लता भगवानकरे, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची. संयोजकांना सांगते मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, मला पळू द्या. चकित होऊन सगळे बघायला लागले. ती सांगायला लागली माझा नवरा दवाखान्यात आहे, त्याला वाचवायचं असेल तर पळण्याशिवाय पर्याय नाही, मला कृपा करून पळू द्या. संयोजकाने तिला भाग घेऊ दिला आणि 65 वर्षाची माऊली त्या स्पर्धेला तयार झाली. बघता बघता पट्टी पडली आणि मॅरेथॉन चालू झाले. बेभान होती लता भगवानकरे पळत राहिली. आजपर्यंत रोजचे रोज कसलेले सराव करणारे धावपटू पळत आहेत आणि त्यांच्या बरोबर पळते 65 वर्षाची नऊवारी घातलेली, कासोटा नेसलेली लता भगवानकरे. डोळ्यापुढे फक्त नवरा दिसतोय, त्याच्यासाठी पळायचंय, त्याला वाचवायचंय, त्याला जगवायचंय, बस जिंकलंच पाहिजे, दुसरा पर्याय नाही. बेभान पळते. आतापर्यंत पळली होती रानात जनावरांच्या माग, आतापर्यंत पळली होती संसारला ठिगळा लावताना, आतापर्यंत पळाली होती संध्याकाळचे 2 घास कमावताना. अशी मैदानावर कधी पळलीच नव्हती, पण आयुष्य आता पळायला लावत होतं बेभानपणे. पळत होती आणि अखेर आवाज झाला, स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली ही 65 वर्षाची लता भगवानकरे. वय वर्ष 65, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची. तिच्या यशाचं कारण काय? इतर कसलेल्या धावपटूंसारखी ती वर्षभर मैदानावर सराव तर अजिबात करत नव्हती. त्या मैदानावरचे खडे टोचून आहेत म्हणून तिच्या पायात स्पोर्ट शूज सुद्धा नव्हता. साडीचा कासोटा पायात अडकून आपण पडू की काय अशी भीती सुद्धा तिला वाटली नाही. रोजच्या रोज कसलेले सराव करणाऱ्या धावपटूंच्या तुलनेत आपण टिकू शकू का हा प्रश्नही तिच्या मनात आला नाही. आपण आधी कसेच पळलो नव्हतो हेही तिला पळताना आठवलं नाही. तिला फक्त आठवत होता नवरा, तिला फक्त आठवत होता त्याचा आजार आणि तिला फक्त आठवत होता माझा नवरा जगवायचा आहे एवढाच विचार बस. जिंकण्याची तिची तीव्रता एवढी प्रचंड होती ना, ती तीव्रताच तिला यश देऊन गेली. तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. किती तीव्रतेने वाटतं तुम्हाला? पाण्यात हात बुडल्यावर श्वासांची ज्या तीव्रतेने शरीराला गरज वाटते ना, त्या तीव्रतेने ज्यावेळी तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुमच्या दारात हात जोडून उभा राहील. तेव्हा तोपर्यंत नाही. ही गरज फार महत्वाची आहे, ही तीव्रता फार. हे झपाटलेपण असतं, अफाट झपाटलेपण. त्या झपाटलेपणात यश मिळतं.
तुमच्यात क्षमता नाहीत असं नाही, तुमच्यात कौशल नाही तर काय होतं हो त्या लता भगवान करेमध्ये. आमची पोरं कारणं सांगतात, नाही जरा तो पुण्यात क्लास लावला असता तर झाला असतं. अहो ज्याच्याकडे खायचीच अवस्था नाही त्यांनी कुठून क्लास लावायचे. आमच्या दर्जी सरांसारखे काही सगळ्यांना सांभाळून जवळ करून गरीब पोरांना मार्गदर्शन करून पुढे नेणारे आहेत. पोचला तर पाहिजे तुम्ही त्यांच्यापर्यंत. ज्याला ती तीव्रता आहे ना त्याला सगळेच मदत करतात. पूर्वी आमच्याकडे सांगितलं जायचं, पूर्ण श्रद्धेनं जर तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली तर परमेश्वरच ती पूर्ण करण्यासाठी धावतो, तुम्हाला काही करावंच लागत नाही. त्या तीव्रतेनं सांगा, हो मला व्हायचं आहे. तुम्ही काहीच करायचं नाही, ती नियतीच तुमचं सगळं काम करून जाते. पण ती तीव्रता तरी दिसली पाहिजे. ही तीव्रता फार महत्वाची आहे, अफाट गरजेची आहे. ती पूर्ण झपाटले पण कष्टाशिवाय काहीच नाही मिळत. यशाला शॉर्टकट नाही. आणि परत यश मिळावं म्हणून रिव्हर्स गिअर सुद्धा टाकता येत नाही. सुरुवात केली की केली, बस पोहोचलाच पाहिजे. हा येतील खडे वाटेत, पण खडे टोचतायत म्हणून वाट बदलू नका, माघारी तर अजिबात फिरू नका. थोडेसे नम्र व्हा, झुका वाका, टोचणारे खडे उचला, बाजूला फेका आणि पुढे चालत राहा. चालता चालता एखादा दगड आडवा येईल, आता दगड आडवा आला म्हणून सुद्धा वाट बदलू नका, माघारी तर अजिबात फिरू नका. सरळ त्या दगडावर उभा राहा, स्वतःची उंची वाढवून घ्या आणि पुढे चालत राहा. चालता चालता पुढे एखादा महाकाय डोंगर आडवा येईल, आता डोंगर आडवा आला म्हणून माघारी फिरू नका, पळून तर अजिबात जाऊ नका. त्या डोंगराला धडका मारायचाही विचार करू नका. थोडे शांत राहा, त्या डोंगराचा नीट अभ्यास करा, निरीक्षण करा आणि सरळ त्या डोंगराला वळसा घालून पुढे निघून जा. यश पुढे वाट पाहतंय तुमची. ज्याला हे कळालं ना त्याला यश मिळालं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला ते जमलं पाहिजे. ध्यास हवा, झपाटले पण हवं, ती तीव्रता आमच्या ठाई हवी. हो मिळवायचं आहे बस, हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. दुसरी कुठलीही कारणं तुम्हाला अडथळे आणू शकत नाहीत, कुठलीच अडथळे. पण एकदा ठरवलं की माघारी नका फिरू. काही माणसं यशाजवळ पोचलेलीच असतात, एक पाऊल दूर, पण तिथून मागे फिरतात. नंतर कळतो गेलतो की जवळ राहू. एक पाऊल फक्त. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका धावपुटाला विचारा तुमच्या यशाचं रहस्य, तो म्हटला मी थांबलो नाही. यशाची साधी सोपी व्याख्या, मी थांबलो नाही, मी फक्त पूर्ण केलं. कारण 5 किलोमीटर अंतरवरच असतं. काही सुरुवातीला लवकर पळतात, मध्ये दमतात, माघारी पडतात. काही हळूहळू सुरुवात करतात, मध्येच माघारी फिरतात, त्याला पुढे जाऊ देत नाही, माझं काही येऊ द्या. अशी वृत्ती प्रवृत्तीची माणसं असतात. सातत्य हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. सातत्य. जो सातत्यानं पावलं टाकत राहतो तो दमत नाही, थकत नाही, तो पोहोचल्याशिवाय माघारी फिरत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. सातत्य हवं, फक्त सातत्य, बाकी काही नसलं तरी चालतं. अविरतपणे सातत्यानं चालत राहणं हा पोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, सगळ्यात महत्वाचं. पण हे सातत्यानं चालताना जे कराल ते सर्वोत्कृष्टच असलं पाहिजे, ते उत्कृष्टच ठरलं पाहिजे, याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. पाट्या टाकणारी कामं हे माणसं यशस्वी होत नाहीत. जबाबदारी आहे आता केलंच पाहिजे, नाही फारच इच्छा आहे अशाने होत नाही. ताणतणाव याच्यातून निर्माण होतात. डॉक्टर्स असं सांगतात की माणूस कामानं कधीच मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो. आमच्याकडे सुद्धा तेच आहे. आमची क्षमता एवढी आहे, आमची कौशल्य, आमच्यात सामर्थ्य एवढं आहे की आम्ही मरू नाही शकत कुठल्याच अभ्यासानं कामानं, अजिबात नाही. पण त्याचा जो ताण आम्ही घेतो ना तो आम्हाला थकवतो, तो आम्हाला दमवतो, तो आम्हाला मध्येच वाकवतो, झुकवतो, माघारी फिरायला भाग पडतो. हा ताण हसत खेळत झालं पाहिजे सगळं. कुणी एवढं काय तुम्हाला फासावर नाही देणार कुणी. मध्यंतर मी बातम्या 12वीचा निकाल लागला की आत्महत्या करणाऱ्यांच्या बातम्या वाचल्या. म्हणजे 3 तासाचा पेपर तुमचं आयुष्याचं भविष्य कसं काय ठरवू शकतो. धीरूभाई अंबानीचं रिलायन्स आज जगभर पसरलंय. 4थी नापास होते ते. जगातली 50% अधिक मोठी माणसं ही नापास आहेत. अडचण काय आहे. स्टीव्ह जॉबचं शिक्षण किती होतं. ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठात गेले होते, पण विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आज ज्ञानेश्वरी आहे. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास झाला होता, पण 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज तेंडुलकरवर धडा आहे. एवढा धडा सुद्धा पुरेसा आहे. या जगात पूर्ण परिपक्व कुणीच नसतं.
पण चूक झाली याचा अर्थ काही चुकलं असं नव्हे, सगळं गणित फसलं असं नव्हे. चालत राहता यायला पाहिजे, सातत्यानं पुढे झेपावता आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तो ध्यास, तो ठामपणा, तो निर्धार, ती अभिव्यक्ती आणि त्याच्यासाठी करावा लागणारा संघर्ष, करावे लागणारे कष्ट, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. आम्हाला ते करता आलं की बस. रात्री अपरात्री काही कधी विचारा, निरीक्षण असलं पाहिजे आमचं आजूबाजूचं. व्यक्तिमत्वाचा अर्थ काय आहे? तुम्ही कसे दिसता? नाही. तुम्ही काय पेहराव करता? नाही. मग तुम्ही बाहेरून कसे आहात याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरत नाही, तुम्ही आतून कसे आहात याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मोटरसायकलच्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला, तो दरवर्षी पहिलाच यायचा, यावर्षी येणार निश्चितच होतं. आणि स्पर्धा सुरू झाली, बेभानपणे गाड्या पळवायला सुरुवात केली. पण अचानक पुढे एक ऍक्सिडेंट झाला, त्याचा एक स्पर्धक जखमी रक्ताळलेल्या अवस्थेत खाली पडला होता. त्यांनी स्वतःची गाडी थांबवली, त्या रक्ताळलेल्या मित्राला उचललं, दवाखान्यात पोहोचवलं आणि मग तो शर्यतीत सामील झाला. तो दुसरा तिसरा आला. संयोजकाने विचारलं, पहिला नंबर तुझा चुकला नाही, यावेळी काय झालं? तू म्हटला, माझा मित्र जखमी झाला होता, त्याला दवाखान्यात पोहोचवलं. तो तिथंच ठेवला असता, मी पहिला नंबर मिळवला असता तर माझ्या त्या क्रमांकाला काही अर्थ नव्हता. मला पहिला क्रमांक तेव्हा मिळाला ज्यावेळी मी त्याचा जीव वाचवला. पाशवी ध्येय नकोत. काही करायचं, कसंही करायचं, काही होऊ द्या, पण मी करणारच. मग चांगला वाईट मार्ग ते नाही बघणार, शॉर्टकट लॉंगकट अजिबात नाही. हे सगळं संवेदनाशील आयुष्य आम्हाला निर्माण करत हसत खेळत जगता आलं पाहिजे. हसत खेळत आमच्या ध्येयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. तेव्हा ते खरं यश आम्हाला मानता येतं. तेव्हा ती भूमिका आम्हाला आमच्या यशापर्यंत ठामपणे पोहोचवत जाते. सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो. अभिमान बाळगायला हा शिका की आपल्यासारखं या जगात दुसरं कुणीच नाही. आहे का कुणी? कुणी उठून सांगावं माझ्यासारखा कुणीतरी आहे? अजिबात नाही. तो परमेश्वर एवढा प्रचंड मोठा कलाकार आहे, म्हणजे 125 कोटी लोकसंख्या या देशाची, पण या 125 कोटीत एक माणूस दुसऱ्यासारखा अजिबात नाही, अजिबात नाही. मग आपल्यासारखा कुणीच नाही याचा अभिमान का बाळगत नाही? तुमचे डोळे तुमचे आहेत, तुमच्यासारखे डोळे दुसऱ्या कुणाकडेच नाहीत. तुमचे चेहरेपट्टी तुमचे आहे, तुमच्यासारखे चेहरेपट्टी दुसऱ्या कुणाकडेच नाही. अहो, तुम्ही एकमेवा द्वितीय आहात याचा अभिमान का बाळगत नाही? आम्ही न्यूनगंड बाळगतो. अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, सगळ्यात महत्वाचं. ते बाळगू नका, अजिबात नका. मी सुरुवातीला सांगितलेलं, स्वतःचा पराभव तुम्ही स्वतः करणार, दुसरं कुणीच नाही. क्षमता आहे, सामर्थ्य आहे, कौशल्य आहे, तुम्ही ते करणार. या वृत्तीनं सकारात्मक मनाला शिस्त लावत जर तुम्ही पुढे गेलात तर निश्चितपणे ठामपणा याचा अर्थ काय आहे? किती ठाम आहात तुम्ही याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. काय काय माणसं आपण चुकू म्हणून निर्णयच घेत नाहीत. चुकलो तर काय? म्हणजे एका UPSCच्या विद्यार्थ्याला इंग्रजीबद्दल एवढा भयगंड होता की आपण अधिकारी झाल्यावर आपल्याला इंग्रजीतनं बोलावं लागेल म्हणून तो मुलाखतीलाच गेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. कोणच नाही तुमचा दुश्मन, तुमचा न्यूनगंड हाच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. अजिबात तुमच्यासारखं दुसरं कुणीच नाही. ग्रेटेस्ट आहात तुम्ही, ही भावना पहिल्यांदा डोक्यात. मी सुरुवातीला सांगितलं, स्वतःवर प्रेम करायला शिका, नाही कुणी दुसऱ्यासारखं. ठाम राहायला शिका. चुकू द्या निर्णय चुकला तर, अडचण काय आहे? यशस्वी कोण होतात? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात ते. सगळ्यात महत्वाचं आहे. मॉन्टी रॉबर्ट नावाचा एक रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुरांचा पोरगा होता. त्याच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला निबंध लिहायला सांगितला, माझे स्वप्न. आणि रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराच्या या पोरानं स्वप्न लिहिलं की एक दिवस माझ्या मालकीचा रेसकोर्स असेल, 200 ते 300 जातिवंत अरेबियन घोडे माझ्याकडे असतील, गाड्या, बंगला आणि जगातला सगळ्यात श्रीमंत म्हणून मला ओळखलं जाईल. निबंध लिहिला, निकाल लागला, त्याच्या वर्गातली सगळी मुलं पास झाली. नापास झाला तो मॉन्टी रॉबर्ट. तो शिक्षिकेकडे गेला, म्हटला, मॅडम मला तुम्ही चुकून नापास केलं, मला पास करा. मॅडम म्हटलं, मी चुकून नाही तुला नापास केलं,
जाणीवपूर्वकच केलंय. पण का? अरे तू स्वप्न काय लिहिलं, निबंध काय लिहिलायस तू? तू रेस्कोरचा मालक असणार. 200-300 जातीवंत अरेबियन घोडी तुझ्याकडं, गाड्या, बंगला. अरे वेड्या, शक्य होईल ते स्वप्न बघावं, अशक्य कुठीतलं नाही. कधी कळणार तुला? तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. असं नसतं स्वप्न. अरे तू विसरू नको, तू रेसकोर्सवर काम करणारा एका गरीब मजुराचा मुलगा आहेस. मी तुला पास करूच नाही शकत. नाही मॅडम, तुम्ही मला पास करा. ठीक, तू तुझं स्वप्न बदल, मी तुला पास करते. मॉन्टी म्हणला, नाही मॅडम, मी माझं स्वप्न नाही बदलणार, मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे. मॅडम म्हणल्या, नाही, मग मी तुला पास नाही करणार. तू ठरव, परीक्षेत पास व्हायचंय, पुढच्या वर्गात जायचंय, का हेच स्वप्न ठेवून घरी बसायचं आहे? मॅडम म्हटलं, मी स्वप्न नाही बदलणार, द्या तो निकाल माझा माझ्याकडं. पण लक्षात ठेवा टीचर, एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच. आणि तो मॉन्टी रॉबर्ट तिथून निघून गेला. 20 वर्षानंतर त्यात शिक्षिका त्यांच्या शाळेची सहल घेऊन एका रेसकोर्सला भेट द्यायला गेला. तेव्हा त्या तरुण मालकानं त्यांचं स्वागत केलं, त्यांना सगळा रेसकोर्स फिरून दाखवला. रेसकोर्स बघायचे पैसेही नाही घेतले. शेवटी त्या टीचरना त्यांनी विनंती केली, आपण दुपारचं जेवण माझ्यासोबत घ्याल का? आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना टीचरना घेऊन तो स्वतःच्या डिनर हॉलमध्ये आला. तिथं त्या मॅडमनी बघितलं तर एका भिंतीवर एक सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवलेलं. त्या मॅडम जरा चाहुलीनं जवळ गेल्या आणि म्हणाले, अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे. अरे बघ, माझी सही आहे त्याच्या खाली. कुणाचा निकाल आहे? अरे कोण? मॉन्टी रॉबर्ट. अरे त्या नापास झालेल्या मॉन्टी रॉबर्टचा निकाल तुम्ही फ्रेम करून लावलाय. अरे वेडा, त्याला स्वप्नबद्दल सांगितलेलं तुला पास करते, त्याने ऐकलं नाही. कुठाय तो? तुमच्या रेसकोर्सवर कामाला आहे का? कुठाय तो? बोलवा त्याला. तसा तो तरुण मालक म्हटला, मॅडम, मीच तो मॉन्टी रॉबर्ट. आणि मॅडम, मी माझं स्वप्न पूर्ण केलंय. मॅडम, तुमच्या सांगण्यानुसार मी जर स्वप्न बदललं असतं तर शाळेच्या परीक्षेत मी पास झालो असतो, पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास ठरलो असतो. त्यामुळे कुणी काहीही सांगू द्या, कुणी काहीही सल्ले देऊ द्या, ठाम राहा. जे ठरवलंय ना त्याच्यावर ठाम राहा. इतके भक्कम राहा की ते मिळवल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच असणार नाही. इतके ठाम. तुमचा कृती ठाम हवी, तुमचा निर्णय ठाम हवा, तुमचा विचार ठाम हवा, तुमचा अभ्यास ठाम हवा, तुमचा व्यासंग ठामच असायला हवा. बस. ठामपणा कमावता येतो, ठामपणा मिळवता येतो. ठामपणा याचा अर्थ भावनेचं नियंत्रण. तो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही. तो ठामपणा तुम्हाला कच खाऊ देत नाही. तो ठामपणा तुम्हाला संघर्ष करायला तयार करतो. तो ठामपणा तुम्हाला धडका मारला सांगतो. तो ठामपणा यश मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हे सातत्यानं तुमच्या मनावर बिंबवतो. तो ठामपणा हाच तुमचं सगळ्यात मोठं यश ठरतो. ही सगळ्यात तो ठामपणा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण अलीकडच्या पिढीत याचीच वानवा सगळ्यात जास्त दिसते. आम्ही ठामच नाही आहोत कशा बाबतीत, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. तो ठामपणा कमवा. ठामपणा विचारांच्या स्पष्टतेतून येतो आणि स्पष्टता अभ्यासातून तयार होते. अभ्यास हा व्यासंगानेच कमावता येतो आणि व्यासंग कष्टाच्या बळावरच मिळवता येतो. कष्ट, संघर्ष ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. या जगात अशक्य काहीच नाही, काहीच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि या जगात सगळं अस्तित्वात आहे, फक्त आपल्याला माहिती नाही. ज्या दिवशी माहिती होतं त्यावेळी त्या गोष्टीचा शोध लागला असं आम्ही म्हणतो. हा विक्रम कुणीच मोडू शकत नाही, पण तो बनवण्याआधी तो अशक्यच होता. तो बनवला, मग तो मोडण्याचा विक्रम होतो, तो मोडण्याचा विक्रम होतो. जसं आत्ता ती रँक मिळाली, मला रँक आणखी वाढवून घ्यायची होती म्हणून मी परत स्पर्धेला बसले, परत परीक्षेला बसले. हे आपलेच विक्रम आपण वाढवत जातो, मोडत जातो. स्पर्धा जगातल्या दुसऱ्या कुठल्याच माणसाशी करू नका. तुलना आपली स्वतःची कुणाबरोबरही कधी करायला जाऊ नका. स्पर्धा करायची झाली तर ती स्वतःशीच करा. तुलना करायची झाली तर ती स्वतःशीच करा. दुसऱ्या माणसाला सोबत आणूच नका. जो माणूस स्वतःशी स्पर्धा करतो तो अधिकाधिक शिखर गाठतो. जो स्वतःशी तुलना करतो तो अधिकाधिक क्षमता, कौशल्य मिळवत पुढे जातो. त्यामुळे जे असेल ते स्वतः, हा सगळ्यात मोठा बाण आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
हिमाचल प्रदेशमधलं एक छोटं गाव आहे, डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं का याची खबर अजून त्यांना नाही. एखादा कुणी आजारी पडला तर प्रचंड मोठा डोंगर पार करून मग शेजारच्या तालुक्याच्या गावी जावं लागतं, त्यावेळी त्याच्यावर इलाज होतो. डोंगराच्या पायथ्यापर्यंत बैलगाडी नेता येते, तिथून मग आजारी माणूस पाठीवर घ्यायचा, डोंगर चढायचा, उतरायचा आणि मग त्या गावात पोहोचायचं, त्यावेळी त्याचा इलाज होतो. इतक्या सगळ्या कष्टातून बिकटातून ते गाव तिथं जगतंय. एक मांझी आणि त्याची बायको. बायकोचे दिवस भरत आलेले. हा शेतात काम करत होता. वेळ सायंकाळची, साधारण 7च्या सुमाराची. आणि अचानक त्याच्या शेजारची धावत धावत आले. तुझ्या बायकोच्या पोटातल्या कळा वाढल्यात. तिच्या काळजीनं धपाप त्या उरानं तो सुसाट धावत सुटला. घरात त्याची बायको तळमळत पडली होती, कळवळत वेदनेने हळहळत होती. बायकोच्या जवळ गेला, डोक्यावरून हात फिरवला. थोडा धीर धर, थोडा, मी आत्ता बैलगाडी आणतो, आपण लगेच दवाखान्यात जाऊया. बघता बघता बैलगाडी आली. त्यानं स्वतःच्या बायकोला उचललं, त्या बैलगाडीत ठेवलं. थोडा धीर धर, थोडी कळकळ, वेदना सोस, आपण पोचतोच आहे. बायकोला धीर देत सातत्यानं तिला सांगतो, बैलगाडी हाकू लागला. बघता बघता अंधार गडद गडद होत झाला. त्याच्या उरातला अंधार सुद्धा तसाच, पण तरी बायकोच्या वेदना त्याला गप्प बसू देत नव्हत्या. तो बैलगाडी जोरात हाकत होता, आणखी जोरात, पण तिला धक्के बसू नयेत म्हणून परत जीव गलबलत होता. पण वेगात गेलो नाही तर पोचणार नाही, वेगात गेलो तर बायकोला त्रास होईल. या सगळ्या उलाखाली तो कसाबसा डोंगराच्या पायथ्याला पोहोचला. आता तो प्रचंड अजस्त्र डोंगर चढायचा होता, तो चढून उतरायचा होता. मग पुढं गाव, मग दवाखाना. बायको वेदनेनं अफाट तळमळत होती. बैलगाडी थांबवली. त्यानं बायकोला स्वतःच्या पाठीवर घेतलं, सांगितलं, काळजी करू नको, मी आहेच तुझ्यासोबत, अजिबात काळजी करू नको, तू फक्त थोडी कळ काढ, थोडा धीर काढ. बायकोला पाठीला बांधलं आणि तो महाकाय डोंगर चढायला त्यांनी सुरुवात केली. पावलं टाकत राहिला, डोंगर चढत राहिला. अर्ध्यापर्यंतला बायको तळमळते, तिच्या वेदना त्याला ऐकू येत आहेत. तिच्या वेदनेबरोबर तो तिला आवरतोय. थोडा धीर धर. बघता बघता आणखी पुढाला. आता डोंगराचा माथा जवळ आला होता. बायको भयान तळमळायला लागलेली, वेदनेनं भयान ओरडत होती. तो त्याला सांगितलं, आलोच बघ, माथ्यावर आलो, आता फक्त उतरायचं आहे, उतरायला वेळ नाही लागणार, आपण लगेच उतरू, काळजी करू नको, थोडा धीर धर. बघता बघता बायकोच्या आरोळ्या आणखी घुमल्या. त्याला ते बघवे ना, सोसवे ना, पाहावे ना, पण त्याही अवस्थेत तो सांगत होता का थोडा धीर धर. हे बघ, आपण पोचलोच. आणि बघता बघता तो तिला घेऊन माथ्यावर पोचला. आणि अचानक त्याच्या लक्षात आलं, मगापासून कानावर पडणाऱ्या बायकोच्या आरोळ्या आता कानावर येत नाहीत. बायको कणल्याचाही आवाज नाही. काळी दिशेत चरचरलं. एका अनामिक भीतीनं हररलं. त्याने पाठीवरनं बायकोला उतरवलं. अगं आलो ना, आपण माथ्यावर आलोय ग, आता काही क्षणात खाली उतरू. अगं थोडा धीर धर ना, ए उठ. आणि त्याची भीती खरी ठरली. माथ्यावर पोचेपर्यंत त्याच्या बायकोनी जगाचा निरोप घेतला होता. आणि अजून जगाचा चेहराही न बघितलेल्या तिच्या गर्भातल्या मुलानंही आर्तपणे टाहो फोडला. त्यांनी डसडसा रडायला लागला. अगं थोडा वेळ, पण आता उपयोग नव्हता. त्या महाकाय डोंगराकडे बघत राहिला आणि कडाडला, तू मारलास माझ्या बायकोला, तू गिळलास माझा पोर, तू. पण आता काय? शांतपणे माघारी फिरला. 2 दिवस शोकात गेले, दुःखात गेले. तिसऱ्या दिवशी मात्र मनाशी काहीतरी निश्चय करून एका हातात टिकाव आणि दुसऱ्या हातात फावडं घेऊन तो डोंगराच्या पायथ्याला आला. त्या अजस्त्र महाकाय डोंगराकडे बघत म्हणाला, कैक जीव घेतल्याची आतापर्यंत, कैक आया मारल्याची आतापर्यंत, कैक कळ्या तुझ्या या माथ्यावरच कुस्करल्या असतील तू. ज्यांनी अजून जगाचा चेहराही बघितला नाही असे कोळे जीव तुझ्या चांगा कांद्यावर शेवटचा श्वास घेऊन संपले असतील. पण आता परत असं होणार नाही. आता कुणाची बायको मरणार नाही ना, आता कुणाचं मोर. आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. तो डोंगर फोडायला लागला, एकटाच अविरत. माणसं यायची, बघायची, हसायची. वेळ आहे का काय? एकट्याचं काम आहे, खायचं काम आहे. त्याने दुर्लक्ष केलं. तिसऱ्या चौथ्या दिवशी माणसं घोळक्याने यायला लागली, त्याची चेष्टा करायला लागली. अरे पागल आहे का, डोकं फिरलंय का, बायको मेल्याचा धक्का बसला याला, चला कामाला.
माणसं यायचे, चेष्टा उडवायचे, हसायचे, निघून जायचे. आठवडा उलटला, महिना उलटला, काम चालूच होतं. बघता बघता माणसं सावध झाली. त्यांना त्याचं गांभीर्य कळालं. एक दोन माणसं येता जातात त्याच्याशी बोलू लागली. बघता बघता त्याला कधीतरी मदत करू लागली. त्याला सांगू लागली, अरे सोपं नाही बरं काम, अरे डोंगर फोडायचं काम एकट्याचं नाही, अरे नको नको शक्ती वाया घालू, अरे पिढ्यानपिढ्या चालत आलंय आपल्याकडं, तू एकटा काय करणार आहेस, तू नको नको हे करूस. पण त्यांनी हट्ट सोडला नाही, त्यांनी ध्येय बदललं नाही. अविरतपणे तो सातत्यानं कष्ट करत राहिला. वर्ष उलटलं, अर्धा डोंगर त्यांनी फोडून काढला होता. 2 वर्ष उलटली, माथ्यापर्यंत तो पोहोचला होता. 3 वर्ष उलटली, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष अविरत सातत्यानं फक्त एकच काम करत होता, डोंगर फोडायचा, बास, दुसरं काही नाही. अखेर 12 वर्ष उलटली आणि त्या 12 वर्षात तरी तो पूर्ण डोंगर फोडून टाकला होता. बैलगाड्या येऊ जाऊ शकतील अशी वाट त्यानं निर्माण केली होती. त्या पलीकडच्या डोंगराच्या पायथ्याला तो बसला, आपणच निर्माण केलेल्या वाटेकडे पाहत, आणि त्या दिवशी शांतपणे मनाशी पुटपुटला. त्या डोंगराकडे बघत त्याला म्हणाला, हरलास तू, आज मी जिंकलोय. आता कुणाची बायको मारणार नाही, आता कुणाचं पोर या दुनियेत येण्यापासून हिरावलं जाणार नाही. हरलास तू, हरलास. आणि ती तयार झालेली सगळी वाट डोळ्यात साठवत तो तिथंच एका दगडाला टेकून बसला. तिथंच, आणि आपल्या ध्यासाचा शेवटचा श्वास घेऊन त्यानं आपला शेवटचा श्वासही तिथंच ठेवला. संपला. 12 वर्ष तब्बल अविरतपणे ते काम करत होता. हिमाचल प्रदेशच्या त्या खेडेगावात जर कधी गेला तर त्या मांझीची समाधी तिथंच पाय त्याला उभारली लोकांनी, जिथं तो टेकून बसला होता, जिथं त्याने शेवटचा श्वास घेतला होता. आणि त्याच्या समाधीवर लिहिलंय, जगातील प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ही वाट निर्माण करणारा आधुनिक वाटाड्या इथं कायमचा विसावला आहे. डोंगर दिसतो त्यावेळी तो आपल्याला अशक्यच वाटतो, पण प्रत्यक्ष ज्यावेळी कामाला सुरुवात होते त्यावेळी तो महाकाय डोंगर सुद्धा शरण येतो. एकटा माणूस हे जर करू शकतो तर तुमच्या माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे, तुमच्या माझ्यात सुद्धा ते सामर्थ्य आहे. आपण ही अशक्य असं काहीही करू शकतो. फक्त माघार घेऊ नका, माघारी फिरू नका, वळू नका, चळू नका, ध्येयापासून ढळू नका. सातत्यानं फक्त अविरतपणे चालत राहा. तुम्ही कोण आहात याला महत्त्व नाही, तुम्ही काय बनणार आहात हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती. आणि तुम्ही ज्या सेवेत जातात ती प्रशासकीय सेवा आहे, ती सर्वसामान्यांच्या कल्याणाची, हिताची सेवा आहे. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाचा डोंगर फोडाल, पण आता तुमचा प्रवास जगाचा प्रवास सुखकर करावा यासाठी व्हायचा आहे. तुमच्या प्रत्येक निर्णयातनं, तुमच्या प्रत्येक फैसल्यातनं तुम्ही फक्त लोकांचं हित आणि हितच पाहणार आहात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तुम्ही किती उंचीवर पोहोचला याच्यावर तुमचं यश ठरत नाही, तुम्ही त्या उंचीवर किती जणांना घेऊन आला याच्यावर तुमचं यश ठरतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा विषय, तुम्ही उंचीवर पोहोचलाच आहात, आता त्या उंचीवर अनेकांना कसं नेता येईल यासाठी इथनं पुढचा प्रवास राहू द्या. तुमच्या सगळ्या ध्येयांसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आदरणीय दर्जी सरांचं मनपूर्वक आभार मानतो. म्हणजे खानदेशातलं सोनं आणि इथली सोन्यासारखी माणसं यांना तुम्ही खऱ्या अर्थानं झळाळी द्यायचं काम करता आहात. महाराष्ट्र घडवायचं, देश घडवायचं काम करत आहात. आपल्याला परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.